आता सांभाळ शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या 13 वर्षापासून करतोय। 128 मुलं आमच्याकडे दत्तक आहेत आणि आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात 5 मुलं वरती आणलीत, पण या मुलांची प्रत्येकाची कहाणी जर सांगितली तर हृदयाला पाझर फोडणारी कहाणी आहे साहेब। आणि ही शेतकऱ्याची मुलं आहेत आणि यांना अपेक्षा शेतकऱ्यांच्या नेत्याकडून आहे साहेब। परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामधली घटना आहे। आज आपण आक्रोश मोर्चा करता सगळे नाशिकमध्ये होतो साहेब। परभणी जिल्ह्यामध्ये सचिन जाधव नावाचा शेतकरी आहे। या सचिन जाधव नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि सचिन जाधवासोबत एकट्याने आत्महत्या नाही केली, त्याची पत्नी निलिमा सचिन जाधव या दोघांनी आत्महत्या केली। आणि त्यावेळी ज्यांचं या सचिन जाधव यांचं पोस्टमार्टम झालं त्यावेळी समजलं की निलिमा सचिन जाधव यांच्या पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ होतं। ही आत्महत्या नाही, ही इथल्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे, हे आमचं ठाम मत आहे। कारण ही जी शेतकऱ्याची मुलं आहेत, ही अनाथ मुलं जी आहेत, ही रस्त्यावर पडतात। ही भविष्यामध्ये इथे यंत्रणेला विचारणार आहेत, इथल्या व्यवस्थेला विचारणार आहेत की आमचा वाटा कुठं आहे, आम्हाला विचारावा लागेल हा प्रश्न साहेब। आपण